मित्रांनो, SY हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। उद्यापासून काही कडक नियम लागू होणार आहेत। देशभरात लागू होतील हे 7 नियम। त्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमध्ये होणार आहे बदल, पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होणार आहे। जर तुमचं पोस्टाचं खाते असेल त्यामध्ये देखील एक मोठा बदल होतोय। तसेच मित्रांनो, SBI बँकेचे खातेदार असाल तर त्या संदर्भात देखील मोठी बातमी आली आहे। त्यानंतर तुम्ही वापरत असलेला जो मोबाईल आहे, ज्यामध्ये जे सिम कार्ड आहे, म्हणजे जिओ सिम कार्ड असेल, एअरटेल सिम कार्ड असेल, वोडाफोन सिम कार्ड असेल, याबाबत सुद्धा उद्यापासून काही नियम लागू होणार आहेत। तसेच मित्रांनो, कोणत्याही योजनेचे पैसे घेत असाल, जर तुम्ही शेतकरी असाल, PM किसान योजनेचे पैसे घेत असाल किंवा नमो शेतकरीचा हप्ता घेत असाल, तसेच मित्रांनो तुमच्या घरी लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा येत असेल, तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये सरकारी पेन्शन कोण घेत असेल तर त्यांच्यासाठी देखील काही नियम लागू होणार आहे। जर तुम्ही गरीब कुटुंबातील असाल आणि तुम्ही जर रेशन कार्ड वापरत असाल तर मित्रांनो, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, बँकेतून कर्ज जर तुम्ही घेतले असेल किंवा कर्ज जरी तुम्ही घेतले असेल तरी देखील तुमच्यासाठी एक मोठा धक्का असणार आहे। कर्ज आता तुम्हाला किती मिळणार आहे, वाढणार आहे, किती आता नवीन अपडेट आले आहे। अतिशय महत्त्वाचे नियम आहेत। 140 कोटी जनतेला सर्वात मोठी तातडीची सूचना असणार आहे। तर व्हिडिओमध्ये कोणते नियम बदलणार आहे, जर काही सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर येणारे परिणाम होणार आहे, काय बदल होणार आहे, याचा संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा। सर्व नियम कोणकोणते बदलले आहेत ते व्यवस्थित सांगते बघा। आता उद्यापासून 7 नवीन नियम लागू होणार आहे। 140 कोटी जनतेला मोठा फटका बसणार। गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी आलेली आहे। तर पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी कडक त्या ठिकाणी नियम असणार आहेत। तर त्याचबरोबर कर्ज घेतलेले असेल किंवा कर्ज घ्यायचं असेल तर उद्यापासून कर्जाचे नियम बदलले आहेत। तसेच पेन्शन घेत असाल किंवा कोणत्याही योजनेचे पैसे घेत असाल किंवा रेशन कार्ड असेल तरी देखील नियम अतिशय महत्त्वाचा आहेत। तसेच कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल तर बँकासंदर्भात देखील काही नियम बदललेले आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा कोणते नियम लागू होणार आहेत। तर सगळ्यात पहिला नियम जो आहे तर तो म्हणजे सिम कार्डच्या संदर्भात उद्यापासून बदल होतोय। म्हणजेच यामध्ये ट्राय ही खाजगी सिम कार्डला नियम लावणारी सरकारची जी संस्था आहे, तर त्यांनी 4G आणि 5G यांची जी गुणवत्ता आहे तर त्यांच्यात सुधार करण्याच्या बाबतीत काही बदल त्या ठिकाणी केलेले आहेत। तर या नवीन नियमामुळे जिओ सिम कार्ड, एअरटेल, वोडाफोन अशा कोणत्याही ज्या कंपन्या आहेत तर त्यांना हा नियम त्या ठिकाणी मानावा लागेल। म्हणजेच ज्या कंपन्या या नियमाचे उल्लंघन करतील त्यावर आता कडक कारवाई होणार आहे। या नियमामध्ये आता अनेक बनावट लिंक, खोटे कॉल्स जे येत होते, कंपनीचे विनाकारण त्रास देणारे कॉल्स तर येणार नाहीत। तसेच यांच्यामध्ये असं होणार आहे की जी 4G आणि 5G जो नेटचा स्पीड आहे, इंटरनेटचा स्पीड आहे, तर तो वाढवण्याविषयी सरकारने त्या एका कडक सूचना दिल्या आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। त्यामुळे जिओ, एअरटेल आणि वोडाफोन अशा सर्व कंपन्यांना हे नियम आता लागू होणार आहे। जर तुमचा इंटरनेट स्पीड कमी असेल तर तो इथून पुढे वाढणार आहे। सोबतच ज्या काही लिंक येतात मेसेज द्वारे ज्यांची फसवणूक होते, त्या अशा फसव्या लिंक्स येतात, फसवे मेसेज येतात, ते पाठवण्यावर देखील सरकारने बंदी घातली आहे। त्यातच गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या बाबतीत देखील एक मोठा त्या ठिकाणी बदल झालेला आहे। आता लाडकी बहीण योजना आहे, त्याच्या संदर्भात कोणती अपडेट आलेली आहे ते बघा। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे 8वा हप्ता पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही माहिती देण्यात आली होती की सर्व हप्ते वेळेवर त्या ठिकाणी येणार आहेत।
आता कुठलाही विलंब होणार नाही. 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळायचा आहे. आता मोठी बातमी, आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैशाचा 19वा हप्ता 19 फेब्रुवारी 2025 मध्ये जारी केला जाण्याची शक्यता आहे. ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते, ज्यामध्ये वार्षिक 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात हस्तांतरित केले जात होते. परंतु येणाऱ्या थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. परंतु येणाऱ्या 2025 चे नवीन वर्षाचे अर्थसंकल्प आहे, त्यामध्ये तुम्हाला हा हप्ता वाढवून 9,000 केला जाणार आहे. आताची ही अपडेट गॅस सिलेंडरसाठी असणार आहे. बघा, ग्राहकांना लक्ष द्या. गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरीच्या नियमात आता बदल करण्यात आलेला आहे. गॅस सिलेंडरची चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी व योग्य ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांची वन टाइम पासवर्ड नियम लागू केला आहे. राज्यातील बऱ्याच शहरातील गॅस ग्राहकांनी ऑनलाईन गॅस बुकिंग केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला OTP देणे बंधनकारक आहे. या नवीन प्रक्रियेनुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळवणे थोडे अवघड व किचकट होणार आहे. आता तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुमचा गॅस कंपनीसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेल्या OTP गॅस आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला दाखवावा लागणार आहे. तसेच तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे. तुम्ही ज्या मोबाईल वरून सिलेंडर बुक केले आहे तो मोबाईल धारक घरी नसेल तर घरच्यांची तार उडू नये म्हणून आधीच त्यांचे नियोजन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला आधीच गॅस बुकिंगचा केल्याचा मेसेज घरातील इतर सहाय्यांना देखील पाठवावा लागणार आहे. कोणते नवीन नियम आलेत ते बघा. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, कारण त्यामुळे ऐनवेळी काही अडचण निर्माण होणार नाही. महत्त्वाचे, हा नियम आधीही लागू होता, मात्र हा नियम बंधनकारक करण्यात आलेला आहे. इतक्या दिवस या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कुणीच OTP देत नव्हते. शिवाय गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याकडून देखील OTP मागितला जात नव्हता. परंतु आता मात्र गॅस सिलेंडर घेण्यासाठी OTP ग्राहकांना द्यावाच लागणार आहे. आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी पाहूया. घरगुती LPG ग्राहकांना आता गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. नव्या नियमानुसार LPG गॅस ग्राहकांना एका कनेक्शनवर एका वर्षात आता केवळ 15 गॅस सिलेंडर मिळणार आहे. एक गॅस कनेक्शनवर 15 सिलेंडरपेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. घरगुती LPG गॅस सिलेंडर आणि सरकारी पेट्रोलियम कंपनीचा कोटा निर्धारित केला आहे, त्यामुळे या कोट्यापेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाहीत. कंपन्यांनी लागू केलेले नव्या नियमानुसार घरगुती गॅस ग्राहकांना एका महिन्याचे देखील कोटा निश्चित करण्यात आला आहे. आता कोणताही ग्राहक एका महिन्यात 2 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर घेऊ शकणार नाही. एका ग्राहकाला महिन्याला केवळ 2 गॅस सिलेंडर देण्याकरता येणार आहे. कारण मित्रांनो, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी म्हणजेच घेण्यासाठी कुठलीही मर्यादा नव्हती. पूर्वी अनुदानित कनेक्शन असल्याने ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे गॅस सिलेंडर मिळत होते. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांकडून हा नियम लागू करण्यात एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. ते कारण म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर कमर्शियल म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरपेक्षा सिलेंडर वापरला जातो. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडरची बुकिंगवर मर्यादा आणली. सोबतच मित्रांनो, रेशन कार्डाच्या संदर्भात देखील एक मोठा निर्णय समोर आलेला आहे. पण तत्पूर्वी पोस्टात जर तुमचं खातं असेल याविषयी नियम बदलले आहेत. त्याचबरोबर कुठल्याही बँकेचा कर्ज घेतला असेल तर कर्जासंबंधी देखील एक मोठा नियम बदलला आहे. कर्ज घेणाऱ्या किंवा घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे. पेट्रोल, डिझेल तसेच बाबतीत देखील एक नियम बदलला आहे. थोडक्यात सांगते बघा. आता कर्ज घेण्यासाठी 2025 पासून तुम्हाला होम लोन असेल किंवा कोणतेही लोन असेल तर तो स्वस्त होणार आहे. तसेच SBI पेन्शन खातेधारकाला आता
भारतातील कोणतीही बँकेत जाऊन पेन्शन काढता येणार आहे. तसेच पेट्रोल डिझेल स्वस्त करणार पण असे मोदींनी आश्वासन दिले आहे. पोस्ट ऑफिसमध्ये महत्त्वाचा बदल होत आहे ते म्हणजे आता तुम्हाला व्याजदर 1 ते 2% वाढवून मिळणार आहे. तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.